श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, दुर्लक्ष करू नकोस. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर मी तुझी निवड केली आहे. हा ऐकण्यासाठी आणि यातील आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. जेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेने भरून जाता, जेव्हा तुम्ही हे संदेश ऐकता, तेव्हा तुमच्यात ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास तुम्हाला हे संदेश सहाय्य करतात. तेव्हा माझे बोल ऐकण्यासाठी तुम्ही काही मिनिटे द्याल का? जर तुम्ही देत असाल तर आजच तुमची रात्रीतून अशी काही समस्या नष्ट होईल जी तुम्हाला उद्या ती दिसणार नाही. देव म्हणतात, जो कोणी माझ्या आज्ञेत वागतो त्याला कधीही त्या अंधाराचा सामना करावा लागत नाही, त्या नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागत नाही. कारण माझे आशीर्वादच त्याच्यासाठी ते चमत्कार ठरतात, चमत्कार घडतात. कारण तो माझा प्रिय बाळ आहे. मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. मला माहीत आहे, मागील काळात तुम्ही शत्रूची पीडा खूप काही सहन करत आहात. तुम्ही उत्तर न देता जे काही घडत आहे ते फक्त दैवी आज्ञा म्हणून स्वीकार करत आहात. पण आता मात्र तुम्हाला तो त्रास खूप काही वाढला आहे. म्हणूनच तुम्ही माझी प्रार्थना करून माझ्यापर्यंत आला आहात. मला तुमच्यासाठी कार्य करायचे आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू होईल तेव्हा त्या क्षणापासून अगदी काही काळातच तुम्ही ते परिवर्तन जे तुमच्या आयुष्यात आजपर्यंत तुम्ही अनुभवले नाही ते तुम्ही अनुभवणार आहात. कारण तुमच्या शत्रूंवर आता पराजयाची आणि तुमच्या विजयाची छाप त्याच्या मनावर पडणार आहे. बाळा, मला माहीत आहे तुम्ही जे काही प्राप्त केले आहे ते खूप काही संघर्ष करून प्राप्त केले आहे. तुम्ही तुमच्या कार्यात मन लावून जे काही करत आहात, पण तुमची प्रगती इतरांना पाहावल्या जात नाही. त्या क्षणाला ते लोक तुमच्या कार्यांमध्ये विघ्ने आणू इच्छितात, तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू इच्छितात. पण आता तसे काहीही मी घडू देणार नाही. मी तुमचा देव आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे. कधी कधी काही गोष्टींना वेळ लागतो. म्हणूनच आजपर्यंत तुझे शत्रू तुझ्यावर खूप काही असे कार्य करत होते जे चुकीचे ठरले आहे. आता माझी दृष्टी त्यांच्यावर पोहोचली आहे. आता तुम्ही निश्चिंत राहून तुमच्या अमर्यादित आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी मनपूर्वक भगवंताचे चिंतन आणि नामस्मरण करा. यामुळे तुम्ही पाहाल की देवाचे आशीर्वाद अगदी तुमच्या जवळ येत आहेत. देवाची कृपा काय आहे हे तुम्ही जाणून घ्याल आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद प्राप्त होईल. तो तुमच्यासाठी कार्य करू इच्छित आहे. तुम्ही जर त्याचे बोल ऐकत आहात तर पुढील काही मिनिटे तुम्ही हे बोल ऐकून घ्या. कारण देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर घडत आहे, होत आहे. याचे अनुभव तुम्ही घेत आहात. आता तुझे शत्रू खूप काही पश्चाताप करणार आहेत. कारण मी तिथे उपस्थित असेल जिथे ते तुला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील. बाळा, आता तुझे नाव मी त्या खोलीत घेणार आहे. तेव्हा तू तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी स्थिर मनाने होकार दे आणि तुझी बदलणारी परिस्थिती आता तू पाहू शकतोस. कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझे मन खूप काही वेळा खूप विचलित होते, उद्विग्न होते.
पण त्याला स्थिर करणारे माझे आशीर्वाद तुझ्या मनात ते कलह निर्माण होऊ देत नाही, ते क्लेश निर्माण होऊ देत नाही. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस. तेव्हा आता तू जे काही शोधत आहेस ते तुला लवकरच सापडण्याचे मार्ग दिसू लागतील, कारण देव तुला ते मार्ग दाखवू इच्छितात. जर तू देखील ते मार्ग स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर अगदी या क्षणाला देखील तुला देवाचे अद्भुत चमत्कार प्राप्त होऊ लागतील. विश्वास ठेवा की स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहे. काही अद्भुत आश्चर्यकारक तुमच्या मार्गात येत आहे आणि देव तुमच्या खूप काही सांगण्यावरून तुमचे शत्रू आणि तुमच्या दुःखांना, तुमच्या कष्टांना हेरून घेत आहेत, तुमच्याकडून काढून घेत आहेत. देव म्हणतात, तुझी ऊर्जा वाढवणारा हा पवित्र संदेश तू जेव्हा ऐकायला घेशील त्याच्या अगदी पुढल्या क्षणी सुद्धा तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागेल. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. तुझे विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येऊन तुझे शत्रू आता पराजित होतील. त्यांना त्यांची जागा कळेल, कारण तू आता ते कार्य करत आहेस ज्यासाठी मोठमोठे प्रयत्न करत आहे, पण तुला ते सहज साध्य होत आहे, कारण तू देवाच्या ध्यानात, चिंतनात आणि नामस्मरणात आहेस. बाळा, अध्यात्माची पायरी तू चढली आहेस. आता निरंतर पुढे जाण्याचा मार्ग शोध, कारण देव सतत तुला तो मार्ग दाखवत आहेत. जो कोणी अध्यात्माच्या मार्गात येतो त्याला कुठलेही शत्रू उरत नाहीत, त्याला कुठलेही क्लेश सहन करावे लागत नाही. जेव्हा आध्यात्मिक प्रगतीत तुम्ही उन्नती करू लागता तेव्हा सहज आणि शक्यतेत तुमचे जीवन व्यतीत होऊ लागते. देवाच्या नामस्मरणात जर तुमचे मन अधिक रमत असेल तर देव तुम्हाला जवळ करू इच्छितात, आणि तुम्ही जर यासाठी सज्ज असाल, तयार असाल तर होय मी स्वामीचं प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहेत तिथे ऐकणाऱ्याचे कान तृप्त होत स्वामी माऊलीचे बोल ऐकून त्यांच्या मनाला ती स्थिरता येऊ, त्यांच्या मनातली चंचलता, दुःख, संकट, वाटणारी भीती या रात्रीतून निघून जाओ. स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत असे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुम्ही जर मनपूर्वक स्वीकार केला असेल, तुम्हाला यातील काही पटले असेल, काही मनाला भावले असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. ज्याचे मनोबल कमी झाले असेल त्याचे मनोबल वाढेल. ज्यांना स्वामी माहीत नाही त्यांना स्वामी देखील माहीत होतील. स्वामींची शक्ती अफाट ऊर्जेने भरलेली आहे. या अनंतात ती अनंत स्वरूपात आहे. जर तुम्ही आकर्षित करू इच्छिता तर स्वामी नामाचा ध्यास धरा. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रीतीने जप करा, कारण हा जप केल्यामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ जाल. देवाला जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यात निर्माण होईल आणि देवही प्रेमाने तुम्हाला जवळ करतील. तेव्हा तुमचे क्लेश हरण करणारा, दुःख हरण करणारा श्री स्वामी समर्थ हा जप करत रहा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, संपत्ती, वैभव, आनंद आणि मोठा विजय प्राप्त करून देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा
स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.